हॅलो. हॅलो. हॅलो भाऊ. हॅलो. जय टायगर. हा बोला अजय टायगर. पुण्यामधून बोलत आहे हा पुण्यावरनं बोलतोय. का? माझा नाही का ॲक्सिडेंट झाला तर इथं नाही का जास्त फी मागत आहे. कुठं? हे रांजणगाव कारेगाव माहिती आहे का? हा रांजणगावच्या म्हणजे कारेगावच्या जवळ एक ते अथर्व हॉस्पिटल आहे. बर. लय लागले का? ते पाय म्हणजे गेलात. हा वाढ बसते म्हणत आहे. कधी झालाय? आता म्हणजे 1-2 तास झालं तुम्हाला कॉल लावला हॉस्पिटल. दारू पिले होता का? नाही दारू वगैरे काहीच नाही. मग ते आम्ही चौघजण येऊ लागलो तर तिकडून स्कूटी येऊ लागली. आम्ही रोड क्रॉस करू लागलो पण 2 मित्र का म्हणजे त्याला कट मारून आम्हाला उडवलं डायरेक्ट. गाडी काय माहिती का? गाडीचा नंबर वगैरे काही? अहो ते आमटी वगैरे इथं हॉस्पिटलमध्ये आहे पण इथं म्हणजे 60,000 खर्च लागत आहे. ते का म्हणत आहे की मी 15-20 देतो. काय? 15-20 देतो म्हणत आहे. कोण? ते काकू जिनं उडवलं ते. म्हणजे तुमची चुकी होती का? आमची नाही आता म्हणजे दोघांची चुकी आहे ना कारण ती पण एकदा मिस्टेक कट मारून उडवलं ना. हा ते आहे का तिथं? हो. दे बरं त्यांच्याकडं. ते कुठं बाहेर जात कोणी आणले दवाखान्यात तुम्हाला? आम्ही पण या मित्रांना आणलं ते काकू वगैरे पण आला ते म्हणजे जिनं उडवलं. द्या बरं काकूकडं कोणत्या? कोण काकू होत्या ना म्हटले? हो. द्या बरं त्या काकू ग. हॅलो. हा हा नमस्कार. आपलं नाव? अंजली. काय विषय आहे त्यांचा? त्यांचा ते गाडीच्या समोरासमोर आले होते बर. तर गाडीचा धक्का लागून साईडला पडले. हा कोणाच्या? तुमच्या? हा माझ्या गाडीच्या समोर आला होता. अजून कोण होतं तुमच्या बरोबर? मी एकटीच होते गाडी. हे स्कूटी आहे का तुमची? हा बर. मग हॅलो. हा बोला ना. हा बोला ताई, काय बोलले? स्कूटी होती तर ते माझ्या गाडीच्या समोरासमोर आले तर हा. मी त्यांना म्हंटल बाकी इथं प्रायव्हेट मध्ये माझ्याकडनं नाही होत, मी 15,000 रुपये खर्च करू शकते, याच्यावरती नाही करू शकत माझ्याकडनं. म्हणजे त्यांचं काय झालेलं आहे? काय लागलं? खूप जास्त लागलेलं आहे का? लागलंय त्याच्या पायाला थोडस क्रॅक गेले हॅड. किती लागलंय तरी? गुडघ्यामध्ये थोडस क्रॅक गेलेलं आहे. हे पिलेली होती का? तुम्हाला वाटतंय का असं काही? तुम्ही हॅलो. कोण? हा तुम्ही कोण बोलताय? मी टायगर ग्रुप मधून बोलतोय, पुणे जिल्हा. ओके. टायगर ग्रुप माहिती आहे आपल्याला? हा माहिती आहे. हा मग आता तिथून ते काय बोलतोय झालं आम्ही. तर ते समोरासमोर आहे ना एकदम माझ्या गाडीच्या ह्याच्यावर आला, डायरेक्ट गाडीवर आला. ब्लॅक कलरचे कपडे होते आणि मी गाडी चालवत होते. मेन हवेनं तुम्ही रोड क्रॉस करताना तुम्ही लक्ष देऊन 4 जण रोड क्रॉस करताय. समोर गाडी 4 जण रोड क्रॉस करताय. समोर गाडी आल्याच्या नंतर तुम्ही असं येडवाकडं झाल्याच्या नंतर त्या समोरच्याला गाडी चालवणाऱ्याला कसं चालवायचं सांगा तुम्ही? म्हणजे त्याला ते पाय पाय होते का? हा. बर. आणि ते एकदम माझ्या गाडीच्या समोर 4 आले. हा. मी ब्रेक दाबायचा प्रयत्न केला, ते मुलगा आला डायरेक्ट माझ्या ह्याच्यावरच आला, गाडीवरच आला. तुम्हाला काही लागलं नाही ना एवढं? मला लागलंय मात्र मी माझं काहीच नाही, मात्र त्यांचं मी करायला लागले. ते म्हणतात की मला तुम्ही एवढेच द्या तेवढेच द्या आणि आम्ही पण कामं करून खाणार आहेत, आम्ही काय तुम्ही एवढे कुठं राहताय ताई? मी पुण्यामध्ये राहते. पुण्यात कुठं? बालेवाडी. बालेवाडी मध्ये धायरी का? नाही बालेवाडी, बाणेर बालेवाडी. मला शिवजन्मभूमी माहिती का? नारायणगाव. कोण कोण? नारायणगाव माहिती का आपल्याला? शिवजन्मभूमी. हा तिथून बोलतोय मी. हा. बरं ठीक आहे, द्या बरं त्या मुलाग. तो मुलगा फोनवरच आहे दादा. तुम्ही किती द्यायला तयार आहे त्याला पैसे? माझी कॅपॅसिटी 15 द्यायला तयार आहे. आणि मी आत्ताचं बिल त्यांचं आहे ना आता बिल किती झालेलं आहे ते आता तुम्ही देणार आहे 6,100. का? हो मी 6,100 रुपये केले पण मी. आणि हे उरलेली रक्कम कधी देणार तुम्ही त्यांना? मी त्यांना देते ना, लगेच देते. माझे पण छोटे छोटे मुलं घरामध्ये आहेत दादा, मला सारखे कॉल करतायत ते मुलं. ठीक आहे ताई, काय घाबरू नका, मी बघतो त्या त्यांच्याकडे कॉल. हा. ए दर्गा. हॅलो.
हा म्हटलं भाऊ एक काम करा, ते पैसे द्यायला किती तयार आहेत तुम्हाला? किती आहेत रे? काय त्यात- सांगतच नाही त्याने 10-15 हजार म्हणत ते. ऐका, ते आत्ताचं बिल किती झाले ते पे करणार आहेत तेवढे. किती? आणि आता काही 5-6 हजार रुपये बिल झालेले आहे हॉस्पिटलचं, मला असं त्यांनी सांगितलंय. बरोबर. ते देणार आहेत आणि 15,000 रुपये वरचे तुम्हाला देणार आहेत. आलं का लक्षात? हा. त्याच्यात तुमची चुकी आहे म्हणायचं. तुम्ही गाडी बघून क्रॉस करायला पाहिजे ना. हा. त्यांचं पण हातावरचं पोटच आहे आपल्यासारखं, तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. पुढची एक लेडीज आहे म्हटल्यावर. हो ना भाऊ, ते हा? अर्धे तरी द्या पाहिजे ना मग. अहो अर्धे तरी देतात ना ते 15,000. नाहीतर द्यायचं? त्यांच्या जागी दुसरे असते. 15,000 कसा हिशोब लावला ऐका एक मिनिट, त्यांच्या जागी जर दुसरे असते ना, दुसरे काहीच दिलं नसते, ते निघून गेले असते. हे लक्षात राहू द्या. ते एक आहेत म्हणून, आपले मराठी आहेत म्हणून ते तेवढं तरी द्यायला तयार झालेत. आलं का लक्षात? आमच्या साईडला झालं ना ऍक्सिडेंट वगैरे, कोणी थांबत नाही, निघून जाते. ते देवाच्या माणसाने दिलं म्हणून ठीक आहे, तेवढं घ्या पदरी पाडून. आलं का लक्षात? बरं बरं, इकडे ऐक भाऊ. ऐका ना, डॉक्टर आहेत का तिथं? डॉक्टर ना, मग कोण होतं तिथं आता? डॉक्टर गेले, ते बँडेज वगैरे करून गेले. दुसरं कोण आहे तिथं? इथं म्हणजे तानाजी भाऊ वगैरेचा नंबर मिळते का? तानाजी भाऊंचं नाही चाललं तिथं, आता हॉस्पिटलला कोण आहे? आता ते काय वार्ड वगैरे आहेत, ते पण गेले बाहेर जरा. काय आहे ना तेवढं हे करून टाका, ते सहकार्य करतात. आलं का लक्षात? कोण? तेच मॅडम, त्यांच्या गाडीला तुम्ही आडवे गेले ती. आलं का लक्षात? आपण पण व्यवस्थित रस्ताच हे करायला पाहिजे ना, बघून गाडी वगैरे, नाही का? ठीक आहे, जाऊ दे भाऊ. मग ती केस करायला लागली, केस करू दे. पाहू मग पोलीसवाले आल्यावर काय करायचं ते. बरं ठीक आहे, चालेल, काय अडचण नाही.